शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी देवाचे वचन लूक शुभवर्तमान अध्याय 18 1 ते 8 ही वचने. लूक शुभवर्तमान अध्याय 18 1 ते 8 ही वचने. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा: एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 1 ते 8 ही वचन वाचलेली आहे. या पवित्र वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका अत्याग्रही विधवा हिचं उदाहरण दिलेलं आहे. आणि या उदाहरणावरून किंवा त्या विधवेवरून एक धडा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. तो म्हणजे आपण सर्वदा प्रार्थना करावी आणि प्रार्थना करताना आपण खचू नये. बऱ्याचदा आपण प्रार्थना करताना खचून जातो. परमेश्वर माझं ऐकत नाही, परमेश्वर माझ्या प्रार्थनेकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून आपण प्रार्थना करण्याचं सोडून देतो, कारण आपण खचतो.
आपण दुःखी होतो, आपण कष्टी होतो आणि प्रार्थना करण्याचं सोडून देतो. परंतु माझ्या प्रियांनो, या ठिकाणी एक जी विधवा आहे ती न्यायाधीशाकडे वारंवार वारंवार न्याय मागण्यासाठी येत आहे. तिचा जो प्रतिवादी आहे त्या संबंधाने तिला न्याय हवा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की जो न्यायाधीश आहे त्याने विचार केला की मी देवाला भीत नाही, माणसाला जुमानीत नाही, तरी ही जी विधवा आहे ती मला का त्रास देते. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी न्याय केला. ज्यावेळेस आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टीचा विचार जर केला तर प्रभू येशू ख्रिस्ताला मला आणि तुम्हाला हे शिकवायचं आहे की त्या विधवेप्रमाणे आपण जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रार्थना ऐकत नाही, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आपण ती प्रार्थना करावी. कारण परमेश्वर प्रार्थना ऐकणारा आहे, प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. देवाच्या वचनामध्ये स्तोत्र 34 मध्ये सांगितलेलं आहे की त्याचे जे कान आहे ते नीतिमानांच्या हाकेकडे सदैव आहे. त्याचे कान आपल्या हाकेकडे लागलेला आहे. तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तू जो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. परंतु आपलं काय चुकतं की आपण जातो परमेश्वराकडे, आपण प्रार्थना करतो, बऱ्याचदा आपण काय प्रार्थना केली ते देखील विसरून जातो. परंतु माझ्या प्रियांनो, ह्या विधवेने ज्याप्रमाणे त्या न्यायाधीशाला जेरीस आणलं आणि शेवटी त्याने त्याचा जो प्रतिवादी होता किंवा तिचा प्रतिवादी होता ना, त्यांचा न्याय केला. त्याचप्रमाणे परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो. ज्यावेळेस आपण वारंवार आपण त्या परमेश्वराला आग्रहाची आणि नम्रतेची प्रार्थना करतो, आपलं म्हणणं त्याला सांगतो, तो संकट समयी आपल्याला सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. आपल्याला त्या संकटातून तो मुक्त करतो. म्हणून आपण त्या विधवेप्रमाणे वारंवार त्या परमेश्वराकडे जावं, आपण हाक मारावी, त्याची प्रार्थना करावी. कारण तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, आपल्याला समस्येतून संकटातून मुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय ना. पृथ्वीवर विश्वासाने प्रार्थना करणारे आढळतील काय. देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. खरोखर तो आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे आणि म्हणून सदोदित आम्ही तुला प्रार्थना याचना करावी, यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही प्रार्थना करताना खचू नये, तर तू उत्तर देईपर्यंत आम्ही प्रार्थना करावी, यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे, तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.